देव हा आस्तिकाला समजतो का नास्तिकाला समजतो याबाबत आमच्या पाटील सरांसोबत डिस्कशन झालं. तर माझं जेवढं वाचन होतं तेवढ्यामध्ये एका संतांनी कुठंतरी मी ऐकलेलं आहे असं की प्युअर आस्तिक माणूस देवाला लहानपणापासून जो मानतो त्यांना देव कधीच समजत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. ते म्हणत होते की शिखर दिसलं, मस्जिद दिसली, गुरुद्वारा दिसला, चर्च दिसला की तिथं हात जोडायचं, तिथं माथा टेकायचा, यामुळं देव कधीही तुम्हाला समजणार नाही. परंतु जो माणूस देवाला कधीही मानणारा नव्हता, मानत नव्हता, परंतु ओव्हरऑल त्याच्या जीवनाच्या अनुभवातून, जीवनाच्या खाचखळग्यातून, जीवनाच्या संघर्षातून त्याला समजलं की माझं काही चुकत तर नाही, परंतु हे माझ्या समोर असे संकटावर संकट किंवा एवढ्या व्याधी काय येतात माझ्या जीवनामध्ये, मी तर बरोबर चाललोय, मी तर कायद्यानं काटेकोर नियमाप्रमाणे मी वागत आहे, तरी पण ह्या अडचणी काय येतात त्याचा शोध घेत असताना आपण खोलात उतरल्यानंतर त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की अरे काहीतरी गफलत आहे, की माझं जीवन म्हणजे माझ्या पुरतं मर्यादित नाही, माझ्या जीवनावर इतर ओव्हरऑल ह्या सृष्टीचा प्रभाव आहे, ह्या ब्रह्मांडाचा प्रभाव आहे. मी खूप चांगलं वागतोय पण समोरचा नीट वागत नाही, मी काय करू? आता त्या समोरच्याला शिकवणारा कोण आहे? तो म्हणतो की त्याचा मित्र आहे. तर तो मित्र कोण? त्याचं माझं तर तसं काही दुश्मनी नाही, मग त्यानं का माझ्या विरोधात त्याला शिकवावं? नाही, शिकवतं. आपल्या गावाकडे पण बरेच वेळेस म्हणतात की आम्ही फार पुढे जात असतो, आमच्या भावकीला बघवत नाही, आम्हाला पाय खेचतात. तर ते पाय खेचणारे कोण असतात? त्यांचा तुमचा काही संबंध नसतो. परंतु इतराचं चांगलं झालं की माझ्या पोटात उगाच दुखायला लागतं. आता ते का दुखायला लागतं, का ते तसं होतं, का बघवत नाही, ह्याचा प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे. कारण त्या ठिकाणी काय होत असतं की बारीक ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की सृष्टीचा बॅलन्स बिघडत असतो. म्हणजे ही सृष्टी पृथ्वी जर 24 तासातच फिरत असेल तर त्यानं पटकन जर कोणी त्याला 22 तासात फिरवायचा प्रयत्न केला आणि 2 तास थांबवायचा प्रयत्न केला तर ते होतं का? आता ते 24 तासातच ते बॅलन्स करायचं असतं. म्हणजे एखादी माणूस एका वर्षात अब्जोपती करोडपती जर होऊ लागला तर ओव्हरऑल सृष्टीला मान्य नसतं ते. त्याच्यामुळं वेळ हे एक इतकं मोठं म्हणजे अध्यात्माचं म्हणजे कालभैरवा ज्याला म्हणतो, काळाचा देव, म्हणजे सनातन फिलॉसॉफीमध्ये काळाचा देव पण सांगितलेला आहे, कालभैरवा किंवा शंकर म्हणतो की काळ हा प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवत असतो. म्हणजे खूप कमी काळात खूप लवकर श्रीमंत होतात, त्याच्यापेक्षा कमी काळात ते फार गरीब होतात, देशोधडीला लागतात, असे बरेच लोक आहेत. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की हे बॅलन्स बिघडत असताना नॅचरली माणसात, इतर गोष्टीत, अपघाताच्या रूपानं किंवा चांगल्या वाईट रूपानं ते सृष्टी त्याला बॅलन्स करायचा प्रयत्न करत असते, असं लक्षात ठेवा. ते